नक्कीच काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विशेषतः खास करून निवडणूक आयोग, निवडणूक याद्यांमधले घोटाळे, निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार यावर भाष्य केलं. आणि त्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार याद्यांमध्ये साधारण 96 लाख मतदार बोगस आहे. 96 लाख म्हणजे मी ज्याला आपण राऊंड फिगर म्हणतो ते 1 कोटी मतदार बोगस असणं म्हणजे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये 4 दिवसामध्ये 6.5 लाख मतदार वाढवले गेले. 6.5 लाख हा काय प्रकार आहे? कुठून येतात? अमित शहा म्हणतात 2 दिवसापूर्वी दिल्लीत की आम्ही घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना हकलून देऊ मतदार यादीतून. महाराष्ट्रामध्ये 1 लाख बोगस मतदार हे घुसखोर आहे असं आम्ही मानतो. अमित शहानी हे एक कोटी मतदार 1 लाख 1 कोटी मतदार घुसखोर जे तुमच्या भाजप, मिंदे वगैरे लोकांनी घुसवले आहेत, सुरुवात तिथून करा तुम्ही. मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाही. आणि त्यासाठी देशाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर 1 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं. तशी काल घोषणा झाली.